नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एका गंभीर राजकीय व सामाजिक वादाला तोंड फुटले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लावांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या घटनेनंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे शाईफेक करणाऱ्यांमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे यांचाही समावेश असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात गोंधळ उडाला आहे. एक मात्र खरे की संग्राम भंडारे यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केलं की ते खरंच वारकरी आहे की त्या संप्रदायातील घुसखोर आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, कथा करुणिया दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. बाहेर भक्तीचा आणून आतून मनात द्वेष, अहंकार आणि हिंसा ठेवणाऱ्यांना समाज ओळखणार नाही काय? वारकरी संप्रदाय हा प्रेम, समता आणि नम्रतेचा मार्ग आहे, गुंडगिरीचा नाही. विकास लावांडे नेमकी हीच बाब लोकांच्या लक्षात आणून देत होते. हवेली तालुक्यातील आळंदी मातोबा परिसरात एका धार्मिक कार्यक्रमाचे आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विकास लावांडे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिराच्या सुमारास 3 वाहनांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर काही अंतरावर त्यांच्या वाहनास अडवून गोंधळ घालण्यात आला. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर यापासून संत संप्रदाय प्रचंड लांब असतो. संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर यांचा सांप्रत समाजाने आर्तनाद छळ केला. मात्र उपरोक्त संतांनी कधीही कोणाचे अहित चिंतले नाही. माणूस विकारमुक्त झाला पाहिजे यासाठी ते कायम सम्यक विचार मांडत आले आहेत. नुकतेच ज्ञानोबांच्या आळंदीत जे काही अघटित घडले ते पाहिल्यावर वारकरी संप्रदायाचे काही लोक कोणत्या दिशेने निघाले याचा अंदाज संपूर्ण महाराष्ट्रात आला आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी ज्या पद्धतीने त्यांचे समर्थन केले ते पाहून हेच आपले लोकप्रतिनिधी आहेत काय हा प्रश्न मला चाटून गेला. एका अर्थाने हा लावांडे यांचा विजय आहे, कारण वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झालेली घुसखोरी आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळत नाही अशा नकली लोकांचे बुरके फाडण्यात ते यशस्वी झाले आहेत. अशा लोकांवर पोलीस कारवाई व्हावी किंवा कायदेशीर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी कुठलीही अपेक्षा व मागणी कोणीही करू नये. कारण जिथे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा FIR लिहून घेतला जाऊ शकत नाही आणि त्यावर त्यांच्याच पत्नी असणारे उपमुख्यमंत्री किंवा खासदार मुलगा चकार शब्दाने बोलू शकत नाही अशा राज्यात लावांडेंनी आपली FIR व्हावी यासाठी प्रयत्न करणे शुद्ध वेडेपणा आहे. उलट जे लोक अशा पद्धतीने कृती करतात त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वेगवेगळ्या समारंभामध्ये पहिल्या रांगेच्या खुर्च्यामध्ये बसवावे. त्यांचे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन सत्कार समारंभ घडवून आणावेत. शक्य झालं तर सत्तेतल्या काही लाभाच्या जागा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देता येतात का हे सुद्धा बघावे. प्रवीण गायकवाड यांच्या शाई फेकणारे असतील किंवा हनुमंत पवार यांना मारहाण करणारे असतील अशा सगळ्या लोकांना अधिकाधिक राज्याश्रय कसा मिळेल आणि त्यांचा सत्कार सन्मान कसा होईल यासाठी जनतेनेच मुख्यमंत्री फडणवीसांकडे सगळ्यांनी मिळून मागणी केली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लावांडे यांनी काही दिवसापूर्वी वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या प्रतिगामी विचारसरणीच्या 20 महाराजांची यादी जाहीर केली होती. त्यांचे तीव्र पडसाद पंढरपुरात उमटले. लावांडे यांनी महाराजांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागितली पाहिजे. शरद पवार यांनी माफी मागितली पाहिजे. माफी मागितली नाही तर सरकारने त्यांना अटक करावी, नाहीतर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वारकरी संप्रदायाने दिला होता. दुसरा कोणी विकास निर्माण होऊ नये, कुणीही उठावा आणि वारकऱ्यांवर, संतांवर आणि देवावर बोलावा अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ नये यासाठी वारकरी संप्रदायाने ही भूमिका घेतल्याचे कळते. राज्यातील वारकरी संप्रदाय संतप्त झालेला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसं होऊ नये यासाठी विकास लावांडे यांना अटक करण्यात यावी. अटक न झाल्यास वारकरी संप्रदायातली सर्व मंडळी येत्या आठवड्यात पंढरपुरात तीव्र आंदोलन करतील असा इशारा वीर महाराजांनी दिला. वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे. मऊ मेना होऊन आम्ही विष्णुदास त्या वारकरी संप्रदायाला कठीण वर्जाला भेदण्याची परीक्षा महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाहू नये असे त्यांचे म्हणणे आहे. पण हातात पिस्तूल घेऊन थांबवणे व दस्तरखुद्द एका महाराजांनीच शाई फेक प्रकरणात पुढाकार घ्यावा हे मात्र अचंबित करणारे आहे.